तिसऱ्या टप्प्यात 11 वाजेपर्यंत एकूण 25.41% मतदान झालंय। महाराष्ट्रात 18.18% मतदान झालंय। सर्वाधिक कमी मतदानाची नोंद ही महाराष्ट्रात झालेली आहे। पश्चिम बंगालमध्ये 11 वाजेपर्यंत सर्वाधिक 32.82% मतदान झालंय। पण यात महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदानाची नोंद झाली आहे। मतदानाचा टक्का महाराष्ट्रात अतिशय कमी बघायला मिळतोय। हा टक्का आहे केवळ 18.18%। तर पश्चिम बंगालमध्ये मात्र 11 वाजेपर्यंत सर्वाधिक असं 32.82% मतदान हे पार पडलेलं आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। देशात सकाळी 11 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 32.82, मध्य प्रदेशमध्ये 30.21, उत्तर प्रदेशमध्ये 26.12 तर गोव्यामध्ये 30.94% मतदान हे पार पडलेलं आहे। तर छत्तीसगडमध्ये 29.90%, आसाममध्ये 27.34%, बिहारमध्ये 24.41%, कर्नाटकमध्ये 24.48% इतके मतदानाची नोंद झालेली आहे। सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे। तर गुजरातमध्ये 24.35%, महाराष्ट्रात 18.18%, दादर नगर हवेली आणि दमनमध्ये 24.69% इतकं मतदान पार पडलेलं आहे। तर महाराष्ट्रातली आकडेवारी काय सांगते? मतदारसंघनिहाय रत्नागिरीत 21.19% मतदान झालंय, सोलापुरात 15.69%, सांगलीमध्ये केवळ 16.61% मतदान झालंय। तर माढ्यात 15.11%, साताऱ्यात 18.94%, रायगडमध्ये 17.18% मतदान हे आतापर्यंत पार पडलंय। तर धाराशिवमध्ये 17.6%, लातूरमध्ये 20.74%, बारामतीत 14.64% मतदान झालंय। हातकणंगलेत 20.74%, तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 23.77% इतकं मतदान महाराष्ट्रात पार पडलंय। त्यामुळे सरासरी महाराष्ट्रातली आकडेवारी बघितली तर मतदानाचा टक्का आहे 18.18 सकाळी 11 वाजेपर्यंत।